नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवाला ऑफिसमधून हर्षदाचा कॉल आलेला असतो. तो म्हणत असतो, "हा हर्षा, बोल ना." तेव्हा तिकडून तिचा आवाज येतो. ती म्हणत असते, "सर, तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे मीटिंग अटेंड करावी लागणार आहे." तेव्हा तो म्हणत असतो, "व्हिडिओ कॉल आता या घडीला?" तेव्हा ती म्हणत असते, "हो सर, बर ठीक." आता इकडे जीवाला फारच मोठा प्रश्न पडलेला असतो. एक तर आता व्हिडिओ कॉल करायचा आहे, बाकीच जे काही बॅकग्राऊंड आहे त्याचा जरी विषय टाळला तरी लॅपटॉप ठेवायचा कुठे, काय करायचं कुठे. इकडे आपला गुड्डू जो आहे त्याच्या गर्लफ्रेंडशी किंवा बायकोशी पिंकीशी खूपच गुलगुल बोलत असतो. आता तो व्हिडिओ कॉलद्वारेच बोलत असतो आणि तेव्हा म्हणत असतो, "चलो पिंकी जी, हमारे जीवा बाबू हमें आवाज दे रहे, जाना ही होगा अभी." तेव्हा गुड्डू धावतच जातो आणि म्हणत असतो, "काय झालं जीवा बाबू, काय झालं? तुम्ही मला आवाज दिलेला आहे." तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, "हो, आवाज दिलेला आहे, कारण ताबडतोब माझं जे काही आतमधलं ब्लेझर आहे ते ब्लेझर मला ताबडतोब दे." "पण काय झाले ते तरी सांगा." "त्याचं काय ना, मला आत्ताच्या आत्ता ऑनलाईन मीटिंग अरेंज करायची आहे. ज्या पटकन टेबल घेऊन ये बरं, पटकन, कारण लॅपटॉप ठेवण्यासाठी मला टेबल हवा आहे." तेव्हा धावतच गुड्डू जातो. तोपर्यंत जीवा त्याच शर्टवर ब्लेझर घालत असतो. आता त्याने एक कचऱ्याचा डस्टबिन आणलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो, "अरे गुड्डू, क्या करू मैं तेरा, तू ये कचरे का डब्बा उठा के लाया है." तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, "साहबजी, त्याचं काय झालंय? तुम्हाला माहिती आहे का, कचरे का डब्बा नाहीये, देखो उलटा करके रखा ना, तो टेबल हो गया." असं म्हणून त्याच्यावरच लॅपटॉप ठेवत असतो. आता लॅपटॉप ऑन करायला जातो. लॅपटॉप ऑन करायला गेल्यानंतर पाहतो तर काय, लॅपटॉप पूर्ण त्याची बॅटरी लो झालेली असते. चार्ज नसतो लॅपटॉप. तेव्हा जीवा म्हणत असतो, "गुड्डूजा, पटकन जे पॉवर बंक आहे ना ते तरी कमीत कमी घेऊन ये." तेव्हा गुड्डू लगेचच जातो आणि पॉवर बंक घेऊन येत असतो. आता पॉवर बंक घेऊन आल्यानंतर पॉवर बंक लावतो तर पॉवर बंकला सुद्धा चार्जिंग नसते. तेव्हा जीवा म्हणत असतो, "आता काय करायचं, मी कशी मीटिंग अटेंड करणार आहे आता? तर लॅपटॉप पण चार्ज नाहीये, पॉवर बंक पण नाहीये, काय करू मी?" तेव्हा गुड्डू म्हणत असतो, "बेस्ट ऑप्शन हे तुम्हाला आतमध्ये तुमच्या सासूरवाडीमध्ये जाण्याचा." तेव्हा जीवा म्हणत असतो, "अरे, असं काय करतोयस? तुला धनंजय मोहितेने माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे. तू मलाच इथे मदत करतोस, बेईमानी करतोस." "साबजी, जीवा भैयाजी, ऐसा मत बोलो. हाँ, आपने तो मुझे सिखाया है ना, इसलिए आपकी मदद कर रहा हूं." असं तो म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, "अच्छा, चल चल, तेरी बात सुनता हूं." असं म्हणत असतो. आणि तेव्हा पुन्हा एकदा जीवा म्हणतो, "चला नंदिनी, आता पुन्हा एकदा माझा तुझ्याच घरामध्ये, म्हणजे माझ्या सासूरवाडीमध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश होणार आहे." असं सुद्धा तो इथे बोलतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात की इकडे काव्या जी आहे ती मस्त अशी साडी नेसून आलेली असते आणि तेव्हा लगेच आता इकडे पार्थची विकेट पडलेली असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, "सुंदर, अतिशय सुंदर दिसते बर का माझी सुनबाई, एकच नंबर." तेव्हा काव्या म्हणत असते, "मग आता सासू एक नंबर, तर तिच्याकरिता सून 10 नंबरी नको का?" तेव्हा मानिनी म्हणत असते, "हो, खरंच, माझ्या सुनेला ना कोणाचीही दृष्ट लागायला नको, आल्या गेल्याची रांडा, मेल्याची भूता चंडाळाची, कोणाच्याही दृष्ट लागायला नको." तेव्हा काव्या म्हणत असते, "खरं तर आल्या गेल्याची कोणाचीही दृष्ट लागणार नाहीये, पण इथे उभ्या असलेल्या एका चिटकिणीची मात्र मला नक्कीच दृष्ट लागू शकते." असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे काव्या रम्याकडे पाहत असते आणि रम्या म्हणत असते, "काव्या, तुझ्या बोलण्याचा जो काही हिरवा आहे तो मला कळतोय, कळतोय." तेव्हा काव्या म्हणत असते, "कळतोय ना रम्या, मग बरं झालं, इथून पुढे माझ्याकडे नजर वर करून सुद्धा बघायचं नाही, आणि तू जर पडलीस, घसरलीस, तर माझा हात जो आहे ना तो तुला सावरण्यासाठी पुरेसा आहे, हो की नाही?" असं म्हटल्यानंतर रम्याला मात्र फारच राग येतो. बर का रम्या चिडते आणि तिथूनच ती इथे निघून जात असते. तर आता रम्या निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही मानिनी आहे ती त्या पोरींना म्हणत असते, "अग पोरींनो, काय करताय तुम्ही हे? तुम्हाला
तुमच्या डान्सची प्रॅक्टिस करायची आहे ना, चला बरं जा लवकर. तेव्हा आता मानिनी पार्थला म्हणत असते, काय रे पार्थ, मला एक गोष्ट सांग, काव्या कशी दिसते हे तर तू सांगितलंच नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे असं काहीतरी साडी नेसून मेकअप करून ह्या असल्या गोष्टीमध्ये वायफळ टाईम घालण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दिलं तर ते अजून बरं होईल. असं म्हटल्यानंतर मानिनी पार्थकडे पाहतच असते. तेव्हा काव्या म्हणत असते, अहो धनी, मी तर तुम्ही फक्त माझ्याकडे बघितलं मी कशी दिसते ही गोष्ट जर मला सांगितली तर माझ्यासाठी अभ्यास एका चुटकी सरसर होऊ शकतो. तितक्यात आशा आलेली असते आणि आशा म्हणत असते, अगो बाई, मी आता सगळं स्वच्छ केलं होतं, इतका पसारा कोणी कोणी केलाय, हा सगळा काही कागद हे ते सगळं कोणी केले. आणि तेव्हा रम्या काव्याकडे पाहते आणि काव्या मुद्दामच तिला डोळा मारत असते आणि म्हणत असते, ते काय झालंय ना, एवढी सुंदर अशी आयटम समोर बघितल्यामुळे देशमुखांची म्हणजे देशमुखांचा पाय घसरला हो. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय म्हणता काव्या, चल अशा मावशी राहू द्या, मी उचलतो असं म्हणून आता पार्थ जो आहे ना तो पेपर उचलायला खाली वाकतो. आता पेपर उचलायला खाली वाकल्यानंतर त्या दोघांचीही टक्कर होते आणि डोकं एकमेकांना धडकत. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, अरे काय हे देशमुख, मी मदत करू लागते तुम्हाला. तेव्हा आता एकदा तर धडक बसलेली असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, हा लांब राहायचं माझ्यापासनं, आता परत म्हणायचं नाही. हा की एकदा धडक बसलेली आहे, मग पुन्हा एकदा नाही धडक घेतली तर शिंग वगैरे येतील म्हणून. तेव्हा काव्या म्हणत असते, अरे देशमुख, काय हो मानिनी, आई मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मुलाला मला जे बोलायचं आहे ते अगदी बरोबर कसं काय समजतं हो, बघा मला अगदी हेच बोलायचं होतं. चला देशमुख डबल, एकदा आपल्याला धडक घ्यावीच लागणार आहे. नाही अजिबात, लांब व्हा पटकन, चला लांब व्हा. असं आता तो इथे मुद्दामच बोलत असतो. पण आता काव्या म्हणत असते, देशमुख, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही जेवढे जेवढे लांब जाल तेवढी तेवढी मी तुमच्या जवळच येईल. अहो धनी, असं म्हणते आणि त्याचा शर्ट ओढून पुन्हा एकदा डोक्याला डोक मारून घेत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी घरातली साफसफाई करत असते. सुरुवातीला ती हॉलमधला जो काही पंखा आहे तो स्वच्छ करत असते. तेव्हा धनंजय येतात आणि म्हणतात, अगं हे काय करतेस तू नंदिनी, हे घरातली काम करण्यासाठी दुसरी लोक आहेत ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, त्याचं काय ना, मावशीच्या पायाला थोडसं लागले म्हणून मग मीच म्हटलं असू देत, त्यांना आराम, मीच ही सगळी साफसफाई करते. तेव्हा अगं पडशील वगैरे, मग काय करायचं. तेव्हा शारदा म्हणत असते, अहो असू द्या हो, पडली तर तिला सावरण्यासाठी आपले जावई बापू येतीलच ना. तेव्हा धनंजय म्हणत असतात, शारदा, तुझं काय चाललेलं आहे हे, तू सतत त्या मुलाचं का बरं नाव घेतेस. शारदा म्हणत असते, असं का नाव नको घेऊ, मी ते माझे जावई आहेत ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, असू दे, मीच इथे काम करत नाही, मीच हा स्टूल घेते आणि माझ्या खोलीमध्ये पंखा साफ करण्यासाठी निघून जाते. आता ती तर निघून जाते, तेवढ्यातच आपला जीवा जो आहे तो घरात आलेला असतो. आता घरात तर आलाय, पण म्हणतो, बघा कसा मे आय कम इन सर. आता धनंजय म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरामध्ये पाऊल ठेवण्याची. एक तर तू माझ्या घरात पाऊल ठेवलायस आणि वरून विचारतोयस का आत येऊ का म्हणून. चल 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 बाजूला हो, चल बाहेर हो, आत्ताच्या आत्ता. तेवढ्यातच आता इकडे शारदा म्हणत असते, अहो जावई बापू, जावई बापू. तेवढ्यातच नाटकेपणाने जीवा येतो. बरं का, आता खरं तर खूपच असं कॉमेडी दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. हा जो सीन आहे तो इथे जीवा म्हणत असतो, सासूबाई सासूबाई, खरंच काय करू आता. ए तुला काय सांगितले, मी बाहेर जायला सांगितलंय ना. धनंजय म्हणतात, हो मी बाहेरच जाणार होतो, पण काय करू आता, माझा एक व्हिडिओ आहे ज्याची मीटिंग करायची मला आणि माझा लॅपटॉप चार्जिंग नाहीये. आणि काय चार्जिंग नाही, मग आतापर्यंत कसं करत होतास. अहो करत होतो ना, पॉवर बंक होता, पण पॉवर बंक पण संपलाय. त्या डार्लिंगने तुझी सोय करून दिली नाही का. तेव्हा जीवा म्हणत असतो,
वा तुम्हाला सुद्धा माझी डार्लिंग आवडते, तुम्ही जेलस होताय माझ्या डार्लिंगवरती. ए जीवा उच्चच असली, मस्करी वगैरे करायची नाही, हे मला अजिबात आवडत नाही. शारदा हिला सांग आत्ताच्या आत्ता जायला. तेव्हा लगेच शारदा म्हणत असते, एक मिनिट धनंजय मोहिते, हे माझं सुद्धा घर आहे, ते माझे जावाई आहेत, आणि त्यांना जर तुम्ही असं जायला सांगत असाल ना, तर मी सुद्धा हे घर सोडून निघून जाईल बरं का. आता तर इथे शारदाने स्पष्टपणेच धनंजयला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा धनंजय म्हणत असतात, शारदा, तू मला ब्लॅकमेल करत आहेस का? असं करतेस? तेव्हा शारदा म्हणत असते, मग बरोबर ना नंदिनी, जशी तुमची मुलगी आहे तेवढाच अधिकार आई म्हणून माझा सुद्धा तिच्यावर आहे ना. मग नंदिनीचा तो नवरा आहे, माझे जावाई बापू आहेत. तेव्हा वसू म्हणत असते, काय करणार काय आहेस तू? आता तू बघच त्या काव्याला ह्या घराच्या बाहेर जाण्यासाठी मी कसा रस्ता रिकामा करते, आणि त्या काव्याला मी या घरातून कसं बाहेर काढते तर. अगं पण काय करणार आहेस ते तरी सांगणार आहेस का? आई तू बघ आता मी काय करते तर. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ रम्या, तू जे काही करशील ना ते जरा जपूनच कर बरं का. तेव्हा रम्या म्हणते, पण बघ आता, तू बघ आता मी काय प्लॅन करते तर. इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आपला जो काही जीवा आहे तो आता नंदिनीच्या खोलीमध्ये आलेला असतो. नंदिनी समोर स्टूलवर उभी राहिलेली असते आणि पंखा पुसत असते. आता खरं तर इथे जीवाच्या त्या दरवाजाला धक्का लागतो आणि थोडासा दरवाजा वाजला जातो. आता नंदिनीला असं वाटतं की तिचे बाबा म्हणजेच धनंजय आलेत. आता लगेचच नंदिनी इकडे म्हणत असते, पाठमोरीच असते, तिने पाहिलेलं नसतं जीवा आलाय म्हणून. नंदिनी म्हणते, काय झालं बाबा, तुम्हाला काही हव्य का? आता इथे जीवा त्या संधीचा फायदा घेतो. जीवा मुद्दामच धनंजयचा आवाज काढतो आणि म्हणत असतो, अगं नंदिनी, तू त्या जीवाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस बघ. त्याने तुला खूप त्रास दिलाय, खूप रडवले, आणि त्याने तुझ्यापासून फार गोष्टी लपवल्यात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हो बाबा, ते मनाने खूप चांगले आहेत, त्यांनी मला जेवढं रडवले ना तेवढं हसवले सुद्धा. तेव्हा जीवा म्हणत असतो, काही नाही नंदिनी, त्याला अजिबात घरात घ्यायचं नाहीये, आणि त्याला माफ तर अजिबात करायचं नाहीये, त्यांनी तुला खूप त्रास दिलाय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण जेव्हा जेव्हा त्रास दिलाय ना तेव्हा तेव्हा त्यांनी मला आनंद सुद्धा दिलेला आहे बाबा. तेव्हा लगेच आता जीवा स्वतःच्या आवाजात म्हणतो, नंदिनी, ये नंदिनी, जीवा आला तर त्याला खोलीत घेऊ नकोस. आता लगेचच नंदिनी पाठी वळून पाहते, कारण जीवाचा आवाज आलेला असतो. पाठी वळून पाहिल्याबरोबर जीवा दिसतो. आता जो दरवाजा आहे त्याच्याच बाजूला एक बोर्ड आहे ज्यामध्ये लाईट्स आणि फॅनचं बटन आहे. आता लगेचच नंदिनी पाठीमागे ओळून बघितल्यानंतर ती म्हणत असते, जीवा तुम्ही इथे काय करताय काय करताय? तेव्हा इथे जीवाचा जो काही पाठीचा धक्का असतो तो इथे फॅनच्या बटनाला लागतो आणि फॅन सुरू होतो. पंख्याला लागल्यानंतर नंदिनीचा तोल जातो. आता नंदिनीचा तोल गेल्यानंतर इकडे आता आपण पाहतो की जीवा धावतच येतो आणि नंदिनी पडणार तेवढ्यातच जीवा नंदिनीला मिठीत घेत असतो. मग इथे त्यांचं टायटल सॉन्ग प्ले होतं, लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा जीवा आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये डोळे घालूनच बघत असतो, तर नंदिनी सुद्धा जीवाच्या डोळ्यातच डोळे घालून पाहत असते. तेवढ्यात शारदा आलेली असते. शारदा म्हणत असते, अगं नंदिनी. म्हटल्याबरोबर इकडे आता आपण पाहतो की लगेचच शारदाच लक्ष जातं आणि शारदा म्हणत असते, ए बाई, मी मी काहीही पाहिलेलं नाहीये, मी काही नाही पाहिलेलं. तुमचं जे काही आहे ना ते चालू द्यात बरं का. ती पाठमोरी उभी राहते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा सोडा ना मला प्लीज, काय करताय सोडा. तेव्हा जीवा म्हणत असतो, अहो आई असू देत, सासूबाई आहेत त्या माझ्या, आणि त्यांनी सर्व मला इकडे पाठवल्या. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा काय करताय तुम्ही, हे सोडा बरं. तेव्हा नंदिनी त्याच्यावर ओरडते आणि ओरडल्यानंतर आता जीवा नंदिनीला खाली सोडतो आणि नंदिनी म्हणत असते,
तुमची हिंमत कशी झाली इथे खोलीमध्ये यायची? चला आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा बरं. जीवा म्हणत असतो, असं काय करतेस नंदिनी? अगं मी इथे खरंतर चार्ज होण्यासाठी आलो होतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणत असते, काय म्हणालात? अगं मी म्हणजे चार्ज नाही, माझा लॅपटॉप चार्जिंग संपलाय ना म्हणून आलो होतो. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, काय झाले? चला बरं, तुम्हाला तुमचा लॅपटॉप हवा होता ना, तोच मी द्यायला आली होते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थ हा लॅपटॉपमध्ये काव्याचे काही फोटो पाहत असतो. आज काव्याने घातलेली साडी सुद्धा त्याला आठवते आणि काही क्षणासाठी तो काव्यामध्ये हरवून जातो. त्यानंतर ती 16 डिसेंबरची रात्र आणि त्याचबरोबर काव्या आणि जीवाचे ते फोटो त्याला आठवतात. सोबतच इथे त्या फोटोमध्ये हे फोटो कसे आले? 16 डिसेंबरच्या रात्रीचा आपण सगळेजण शोध घेत होतो, पण हे सगळं काही कसं सापडलं नाही ते सगळं अर्धवटच शोधायचं राहिलं. नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा ते सगळं आपण शोधलंच पाहिजे असा पार्थ विचार करत असतो. पण इथे काव्या आलेल्या आहेत. काव्या जरी आलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी इथे राहायला नकोय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अभ्यासाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आता तेवढ्यातच मानिनी आलेली असते. मानिनी म्हणत असते, काय रे पार्थ, काय झाले? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही झालं. मग असा का विचार करत बसलास? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो काय करणार आता, माझ्या आई वडिलांना माझ्याकडे देण्यासाठी वेळच कुठे लक्ष देण्यासाठी. तेव्हा ती म्हणत असते, अरे असं कसं वेळ नाहीये? कुठे आहे वेळ? आता त्यांची सून आलेली आहे, मग त्या सुनेकडेच त्या दोघांच पण लक्ष आहे ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे माझं बाळ रुसलं आहे तर? अरे पण मी काय म्हणते पार्थ, तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण सोडून दे ना. हे बघ, ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून दे आणि काव्या तुझ्यासाठी किती काय काय करते त्या सगळ्या गोष्टीचा तू थोडासा एकदा विचार कर ना. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, आई हे बघ, हे प्रयत्न करण्यापेक्षा ना तू एक काम कर, जे काही काव्या आहे ना काव्याला ह्या घरातून निघून जायला सांग. तेव्हा मानिनी म्हणत असते, हे बघ पार्थ, प्लीज असं करू नकोस ना, का असं करतोस? पण पार्थने मानिनीला त्याच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण काव्या इथे किचनमध्ये पार्थासाठी स्वयंपाक बनवत असते आणि तेव्हाच रम्या तिथे आलेली असते. आता रम्याने एक नवीन जी काही चाल खेळलेली असते ती चाल असते, आता तिने मुद्दामच गुरुजींना कॉल लावलेला असतो. पण प्रेक्षकांनो, आता असं वाटत की हा जो काही कॉल आहे ना तो फेक असावा, कारण इथे काव्याला घाबरवण्यासाठीच तिने हे सगळं काही केलेलं आहे. आता स्पीकर ऑन करते आणि मुद्दामच काव्याला ऐकवत असते. ती म्हणत असते, गुरुजी नमस्कार, मी रम्या शितोळे बोलते. तेव्हा काव्या ऐकते काव्याला तर ह्या गोष्टीची सुरुवातीला काही घेणं देणं नसतं, पण आता रम्या म्हणत असते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही लास्ट टाइम जेव्हा आला होता तेव्हा तुम्ही एक भाकीत केलं होतं की पार्थचं आणि माझं लग्न होणार आहे म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो रम्या, तुझं आणि पार्थचं लग्न हे होणारच आहे. तेव्हा काव्या हातातलं काम सोडते आणि रम्याकडे पाहतच असते. आता इकडे काव्याला तर फारच मोठा धक्का बसलेला असतो, पण प्रेक्षकांनो, आता हे रम्याने एक खेळलेली चाल असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही जीवा आहे तो पुन्हा नंदिनीकडे आलेला असतो, कारण एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि त्या डिलिव्हरी बॉयने एक बुके आणलेला असतो फुलांचा आणि तो इथे नंदिनीला देत असतो. तेव्हा नंदिनी त्याला तसंच आल्या पावली परत पाठवते, दरवाजा बंद करते, बाहेर काढते. त्याचबरोबर जे काही त्या बुक्यांच्या दांड्या आहेत त्या दांड्या इथे जो जीवा आहे त्याच्या हातात राहतात आणि जी फुले आहेत ती इथे नंदिनीच्या हातामध्ये राहतात. तेव्हा दरवाजा बंद होतो. आता फुलं तर नंदिनीच्या हातात असतात. तेव्हा शारदा म्हणत असते, नंदिनी कितीही नाही म्हटलीस
कितीही सत्यापासून आणि जीवापासून लांब जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी सुद्धा तू आणि जीवा हे अजिबात वेगळे होणार नाहीत. कितीही बघ, जीवाने केलेले प्रयत्न थोडे तरी फळाला येत आहेत. त्यांचं प्रेम तुझ्यापाशी थोड तरी राहून जाते. नंदिनी, ह्या सगळ्या गोष्टीचा तू एकदा पुन्हा विचार कर नंदिनी, असं आता शारदा बोललेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.